राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस राबविले आहे। जयकुमार गोरे यांच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठे राजकीय परिणाम होतानाही दिसून येत आहे। भाजपमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांची इन्कमिंग सुरू असल्याचेही या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेले आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पक्षातील काही माजी आमदारांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जयकुमार गोरे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे। या निमित्ताने पॉवरफुल नेते म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण झाल्याचेही सहजपणे आता लक्षात येऊ लागले आहे। सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर विशेष असे लक्ष दिल्याचेही वेळोवेळी जाणवले आहे। दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपमधील इन्कमिंग वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांचे नाव पुन्हा एकदा जोरदारपणे चर्चेत आले आहे, कारण त्यांच्या माध्यमातूनच हे प्रवेश झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे महत्त्वाचे सदस्य असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सध्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे। याशिवाय माढा मतदारसंघातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले नेते माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे। माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आता माढा मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवर भाजपचे बळ वाढणार आहे। याशिवाय इंदापूर तसेच सोलापूर परिसरातील राजकारणात सक्रिय असलेले नेते माजी आमदार यशवंतराव माने यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री असणारे जयकुमार गोरे यांनी केलेल्या या पक्षप्रवेशांच्या मालिकेमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाचे बदल होतानाही या निमित्ताने दिसून येत आहेत। आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपमध्ये झालेल्या या इन्कमिंगमुळे भाजपची ताकद आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही वाढलेली आहे। त्यामुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक हाती सत्ता मिळवण्याचा विश्वास यामुळे मिळाला असल्याचेही जाणवू लागले आहे। दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री या नात्याने जयकुमार गोरे यांनी हे मोठे ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले आहे। यामुळे पक्षातील त्यांचे स्थान आणि राजकीय वजन देखील लक्षणीयरित्या वाढत असल्याचे जाणवत आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे। दरम्यान मोहोळ आणि माढा मतदारसंघातील मोठ्या भाजप प्रवेशानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यापुढील काळातही अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये इन्कमिंग करणार आहेत। दिग्गज नेते सध्या वेटिंगवर असल्याचे सूचक विधान त्यांनी केलेले आहे। याचा जर अर्थ पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखीही काही मोठे राजकीय प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान सध्या सोलापूर जिल्ह्यातून भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असताना या झालेल्या प्रवेशांचा सर्वाधिक मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला बसल्याचेही जाणवत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, भाजपमध्ये सुरू असलेल्या या इन्कमिंगचा सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो? सोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाजपसाठी पॉवरफुल नेते म्हणून कशा प्रकारे समोर येऊ लागले आहेत याबद्दलची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा।